नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. माझ्या चॅनल वरती स्वीट कॉर्नचे मी बरेच पदार्थ दिलेले आहे आणि आजची रेसिपी माझी होणार आहे स्वीट कॉर्नची मी भजी बनवणार आहे. तर YouTube चॅनल वरती अनेक रेसिपीज तुम्ही बघितले असेल की या भज्यांची दिलेली आहे सगळ्यांनी. पण इथे मी जे पीठ वापरणार आहे स्वीट कॉर्न भजी बनवण्यासाठी तर ते चणा डाळीचं नाहीये, अख्खे काबुली चणे आहेत त्याचं हे पीठ आहे. तर ही भजी खूप छान लागतात. तर हे पीठ तुम्ही केव्हाही तयार करू शकता, कारण मार्केटमध्ये काबुली चणे आणि दोन प्रकारचे असतात, एक मोठा असतो एक छोटा असतो. तर ते छोट्या साईजचे चणे जे असतात तर ते तुम्ही दळून आणू शकता. तर ते पिठाचं टेक्स्चर कसं असतं, त्यापासून बनवलेले पदार्थ कसे छान होतात तर ते तुम्ही इथे बघू शकता. आजची माझी रेसिपी संपूर्ण बघा. स्वीटकॉर्न भजी मी बनवणार आहे साध्या सोप्या पद्धतीने, कुरकुरीत असणार आहे आणि चवीला अप्रतिम लागतात. डाळींचाच फरक असतो. ती चण्याची डाळीचं पीठ आपण वापरतच आहे, भज्यांना आजपर्यंत वापरत आलो. आज या पद्धतीने नक्की भजी करून बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे स्वीटकॉर्न भजी बनवण्यासाठी एक वाटी भरून मी इथे कॉर्न घेतलेले आहेत. एक 10-12 मी लसणाच्या वाकळ्या घेतलेल्या आहेत. पूर्ण त्याची साल काढलेली नाहीये, काही याची काढली काही याची साल तशीच आहे. एक 5-6 मी घेतलेले आहेत हिरवी मिरची. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे घेऊ शकता. 1 टीस्पून जिरं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये फक्त जाडसर फिरवून घ्यायचं आहे, बारीक करायचं नाही. मिरची, लसूण आणि जिरं मी यामध्ये घेतलेले. हे अगोदर थोडंसं फिरवणार आहे, त्यानंतर हे दाणे याच्यामध्ये टाकून एकदा फक्त फिरवणार आहे. जाडसर आपल्याला हे करायचं. हे आपण एकदा फिरवून घेतलेले. यामध्ये आता आपल्याला हे दाणे घालायचे. हे आपल्याला फिरवून घ्यायचं. फक्त एकदा मी फिरवलेलं आहे, एवढं जाड हे ठेवायचं आहे. एक मोठ्या साईजचा मी कांदा घेतलेला आहे. बटाटा आपल्याला कापायचं नाही, किसून घ्यायचा आहे. ही एक खूप मोठी चाळणी आहे, ही मिडियम आहे, ही बारीक आहे. तर मिडियम साईजच्या चाळणीने आपल्याला सारखी आपली भजी येतात. म्हणजे जसं आपण बटाटा किसला त्याचप्रमाणे आपण इथे कांदा किसून घेतलेला आहे. लांब वगैरे किसला नाही किंवा बारीकही कापला नाही. सेम आपण जसं बटाटा किसलेला आहे तसंच आपण हा कांदा किसून घेतलेला आहे. ह्याला किसल्यामुळे छान पाणी सुटतं, त्यामुळे न कापता आपण हा किसून घ्यायचा आहे. कांदा आणि बटाटा मिक्स करायचा आहे, म्हणजे आपला बटाटा लाल कलर होत नाही, पडत नाही. चण्याच्या डाळीचं पीठ आपलं थोडंसं पिवळसर असतं आणि हे पीठ थोडंसं पांढरट असतं, कारण हे काबुली चणे मी दळून घेतलेले आहेत, दळून आणलेले आहेत. त्यामुळे एकदम बारीक आपण रेग्युलर जसं बेसन पीठ दळतो तसंच हे दळलेलं आहे. इथे आता आपल्याला जेवढ्या प्रमाणामध्ये भजी बनवायची तेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला इथे बेसन घ्यायचंय. कमी जास्त इथे काही असं प्रमाण नाहीये. 4 चमचे मी इथे घेतलेला आहे. गरज वाटली आपल्याला तर आपण अजून इथे घेणार आहे. 2 चिमटे इथे हिंग घेतलेला आहे. 2 चिमटे इथे हळद घेतलेली आहे, जास्त नाही. मिरची आपण वापरलेली आहे याच्यामध्ये, पण थोडंसं तिखट घातलं अगदी. जिरे वाटणामध्ये घेतलेले, अख्खे जिरे मी थोडेसे घातलेले. 1 टीस्पून ओवा हातावर क्रश करून ह्याच्यामध्ये घालते. 1 चिमटीवर फक्त घेतलेला मी बेकिंग सोडा. हे कॉर्न आपण जे जाडसर वाटून घेतलेले आहेत तर ते याच्यामध्ये घालून घ्यायचे. आधी सर्व आपल्याला मीठ घालून मिक्स करायचे. चवीपुरतं घालायचं मीठ. सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचंय. आपल्याला पाण्याची गरज अगदी पडतच नाही, आणि तुमचं पिठाचं प्रमाण खूपच जास्त असेल तर थोडंसं पाण्याचा वापर इथे करू शकतो. पण आपण कांदा किसून घेतलेला आहे त्यामुळे कांद्याला छान पाणी सुटतं.
म्हणून इथे न कापता आपण कांदा किसून घ्यायचा आहे. खूप पाणी सुटतं, जास्त वेळ ठेवलेलंही नाही. आपण इझिली मला हे पीठ भिजवता आलेलं आहे. एकही थेंब पाण्याचा आपण वापर इथे केलेला नाहीये. अजूनही एखाद चमचा आपलं पीठ याच्यामध्ये बसतं. तर तुमच्या समोरच मी आता 1 चमचावर पीठ अजून इथे घेणार आहे. भरपूर सारी भजी याच्यामध्ये तयार होतात. व्यवस्थित मी हे पीठ भिजवलेलं आहे. 5 मिनिटं आपण असं बाजूला झाकून ठेवणार आहे. तेल मी गरम करत ठेवलेलं आहे लोखंडाच्या कढईमध्ये. तेल आता आपलं व्यवस्थित गरम झालेले. आपल्याला जशा आकाराचे हवे, छोटे मोठे, तसे आपण इथे आपली भजी करून घ्यायची आहे. भजी खुसखुशीत व्यवस्थित अगदी आपले कुरकुरीत होण्यासाठी आपण थोडंसं इथे सोडा घातलेला आहे. त्यानंतर आपण इथे काही घातलेलं नाहीये, तरी सुद्धा आपली भजी एकदम छान इथे होतात कुरकुरीत. कढईमध्ये जेवढी भजी बसतील तेवढीच मी इथे घालून घेतलेली आहे. कढई फार मोठी नाहीये. मोठी कढई असेल तर तुम्ही एकाच वेळेला भरपूर सारी भजी इथे घालून देऊ शकता. उलट्या झाऱ्या करून मी फक्त असे हे करून दिलेले आहेत. बघा, प्रतिम चव या भजींची लागते. नक्की करून बघा. हे जे पीठ आहे अख्ख्या काबुली चण्याचं, तर ह्या पिठाचं खूपच छान चव आहे. या पिठापासून बरेचसे पदार्थ बनवले जातात. तर मी एक एक पदार्थ दाखवणार आहे चॅनल वरती. त्या पिठापासून आज मी ही भजी बनवलेली आहे. छान इथं चव लागते. नक्की करून बघा. आपण डाळ तरी दळून आणतोच, तर एखाद्या वेळेला हे पीठ दळून आणून त्यापासून पदार्थ बनवून बघा. सारख्या कलर वरती आपल्याला हे सर्व भजी अशी छान मस्त तळून घ्यायची आहे. घाईने भजी तळायची नाही. आता गॅस इथे मी तेल तापल्यानंतर मीडियम गॅस ठेवलेला आहे, फुल गॅस नाही. पण आपली आजपर्यंत भजी छान तयार व्हायला पाहिजे. आणि आपली इथे भजी तयार झालेली आहे. तर ह्याच पद्धतीने मी सर्व भजी इथे करून घेणार आहे. तर सर्व भजी माझी इथे तयार करून झालेली आहे. छोट्या आणि मोठ्या साईज मध्ये मी करून घेतलेली आहे. थोडीशी मोठी पण आहे, थोडीशी छोटी पण आहे. तर पेशन्स ठेवून फक्त ही भजी तळायची आहे. फुल गॅसवर तळायची आहे, कारण कॉर्न आपले त्याच्यामध्ये आहे, आतमध्ये व्हायला पाहिजे, तेव्हाच ती भजी एकदम छान आपली लागतात. तर ह्या पद्धतीने मी सर्व भजी आपले इथे तयार करून झालेली आहे. खमंग भजी झालेली आहे. चवदार म्हणाल तर तुम्ही करून खा, त्यावेळेला तुम्हाला चव समजेल याची की किती छान हे भजी होतात. स्वीटकॉर्न भजी आपली तयार झालेली आहे. भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये झालेली आहे आणि चवीला म्हणाल तर उत्तम आहे. आणि भज्यांची खासियत अशी आहे की कांदा भजी आपण केल्यानंतर गरमागरम खात असतो, पण ही भजी गरमागरम खास तुम्ही एन्जॉय करा. पण थंडी झाल्यानंतर ही भजी नक्की खाऊन बघा आणि थंड भजींची याची चव कशी आहे ते कमेंट करायला विसरू नका. या पद्धतीने भजी करून बघा. डाळीचं पीठ आपण दळून आणतोच, पण काही पदार्थ असे असतात की ते त्याची चव किंवा त्याचं टेक्स्चर वेगळं येतं. तर चण्याचे हे पीठ तुम्ही दळून आणून बघा आणि त्याच्यापासून पदार्थ बनवून बघा. तर चण्याचे ते अख्ख्या चण्याचे दळलेल्या पिठाचे अनेक पदार्थ आहेत. तर मी चॅनलवरती एक एक पदार्थ देणारच आहे. तर हा एक पदार्थ त्यातला मी दिलेला आहे. तर नक्की करून बघा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलवरती अनेक प्रकारचे व्हेज नॉनव्हेज पदार्थांची प्लेलिस्ट आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही चेक करू शकता. त्यातली एखादी रेसिपी तुम्हाला आवडली तर जरूर करून बघा. तुम्ही मला फेसबुक आणि इन्स्टावरती सुद्धा फॉलो करू शकता. तसेच माझ्या व्हॉट्सअप चॅनलला ऍड होऊ शकता. परत अशीच एक छानशी रेसिपी घेऊन मी येणार आहे. तोपर्यंत बाय बाय.